तर राम राम गाववाल्यांनो, आता आम्ही इलेलो असू अडे केरवाड्याच्या एकदम असे बॉर्डर लाईनीक आणि खाडीतले कुर्ले धरूक आम्ही इकडे इलेलो असू. तुम्ही सगळा मॅनग्रुवचा फॉरेस्ट म्हणजे बघू शकता. इतक्या आता दिसता सगळा डेंजर, पण हडे स्वराज म्हणताय सर कुर्ले भेटतले म्हणा आम्ही इकडे असे इलेलो असू. तर ह्या ब्लॉग मध्ये कसे काय कुर्ले धरतात आता आकी बिकी घालून आणि अजून पण आमच्याकडे वेगळा जागा जाया त्याचा पण तुमका दाखवतलं. तर ह्यो ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि कसे कुर्ले धरतात ते बघा. एका म्हणतात आख्या आणि एका आम्ही ऍड केलेला बॉयलरचा तकला खाडीतले कुर्ले धरूच्यासाठी. ओके चल आम्ही आता असू केरवाड्यात आता हा काय कसं टाकता तो बघा. एका साईड बरोबर पाण्यात जावं नाही तर वरती काही रवला तर काय गावाचा नाही. चल टाक. बरोबर मिडलला टाकलेलो बघ. आक्याचा मेन जवळपास बरा बांधू आहे नाहीतर कुर्ल्या सकट काम 25 जातला काय भेटायचा नाही. आता ह्या लाईनला मी अजून 2-3 टाकतलो. तर स्वराज आपला काम करतात बॉयलर चिकन बांधून ऍड करत आक्याक 3 जागा टाकूचा इसर एक मधी आणि अजून पुढे स्पेशल पिंजरे बनवलेले असत. एका स्पेशल जाळा लावला आम्ही. याच्यामध्ये खेकडो ह्या साईडीन आतमध्ये गेल्यानंतर बाहेर जाऊचो नाही. तुम्ही पूर्ण एक रात्र पण पाण्यात ठेवू शकता. फक्त कोणी दर टायमाक ठेवले काय कमी कमी जातात, कोणी घेऊन जायत असता. स्वराज कसं टाकता तो बघा. एक्सपिरियन्स बंद हा. हे थोडे पुढे असा मधी काय तो बघ. ओके ढगाचा वातावरण झालेला असा. थोडं भय दिसता बघा कसा आता सगळा. आणि पावसाचा आवाज येता. वाऱ्यान उबल्या पुरे पाऊस भिजाचा नाही माका. स्वराज भाऊ कसं बांधता तो बांधूचा लागतात त्या बरोबर मिडलला आक्याच्या तर काहीतरी गावतला नाही तर काय नाही गावाचा. काम करता करता योगा पाऊस दिलो तरी हे काय थांबणच नाही. दोघे अनस्टॉपेबल झालेले. रेडी हा योग पिंजरो रेडी आलो. आपल्याकडे जे पूर परिस्थिती वगैरे येतात याच्यामुळे थांबतात म्हणून ही झाडं तोडता कामा नये. याच्यामध्ये माशांचं प्रजनन होतं. याच्यामुळे मासे खेकडे आपल्याला जास्त प्रमाणात मिळतात म्हणून ही झाडं कोणीच तोडता कामा नये. बरोबर. आपण आता तोडूक नाही तर पुढे तसा गारा उतरला नाही तर काय भेटायचा नाही पुढे वाटी. तर योग पिंजरो तयार झालेलो. तो पुढे ही वाट आहे ना, या वाटेनं आतमध्ये जाऊचा आणि त्याच्यात ती घालूच. ते आधी म्हणताय काय आगर होते सगळेजण, नंतर ते बंदी इली आणि त्याच्यानंतर सगळ्या बंद आला आणि त्याच्यात ही सगळी झाडं इलेली होती. मॅनग्रुवचा फॉरेस्ट तयार झाला आणि योग आगर पुढे फुटलेलो. त्याच्यातून पाणी आतमध्ये आणि बाहेर जायत असता. त्या लागून भरती आणि चुकती येत असता सर. सो विषय आहे सगळं. एक गरी घालण्यापेक्षा का नाही घालून बाहेर धरलेली काय बरोबर मधी बांधूचा लागतं नाही तर काय गावाचा नाही. बरोबर मधी गावा कसा बांधला स्पेशल जाळी हा मुंबईतून आणलेली होती. प्रो प्लेअर हा तो करता आपला काम. हे बघ हे बघ पहिली कुर्ली गावली. पहिली गावली. उद्घाटन झाला. हे आधी आम्ही 3 घातले त्याच्यात 1 गावली तर घालूचे आहेत बाकी अजून. आता पाऊस येऊन गेलो. ही बघा या ना शिवाडा आहे ना असा. मग हे थोडे पुतूत काहीतरी घालूचे आहेत त्या स्वराजाक माहिती आहेत. ही सगळी आखी तयार केली सगळा लावून देऊन एकदम त्याका सगळा खाऊचा लायला ऑलरेडी. हे वाटे असत वाटे बरे असत फक्त पाणी वाढत त्याला बाकी काय ना. जी बघा ही आखी तयार. मऊ मऊ आवड. तर अजून आमका 2 गावलेले असत किती नगत ते बघा.
हे बघा स्वराजाने हाडले. हे बघा. अरे बे. हो बघा. 2 गावले. आता पुढे येतो आम्ही. काय करूया रे, घेऊन जाऊया काय? ह्यावरती ठेव. चला. मॅनग्रुव्स खरा ह्या भारी वाटतं ना, जबरदस्त. पाणी कमी आहे वाटतं. आता भरला काय मग वाड्यात खूप कमी आहे. आता इकडे भरती येतली. आता हे कसा घालतात ते बघा. हे बानू आहे. आता इतर कमारभर पाणी येतलं. इतर आता काय येत नाही, पण थोड्या वेळानं वाढत आला पाणी. एका तासात मरे, अर्ध्या तासात, अर्ध्या तासात गेमा. आतमध्ये खेकडो असा असल्या तर होता. म्हणजे शंख शिपले आहात. खेकड्यांची घरं असतात नॅचरल पद्धतीची. आम्ही सोडूया कारण पुढे आमका मिळावं. तर आता सगळी आखी घालून झालेली असत. आता अजून अर्ध्या तासान जेव्हा भरती येतली तेव्हा आम्ही येतलो आणि चेक करतो सगळ्या आख्या. तर अजून आमच्याकडे पिंजरे आहेत. किती रे? 4 पिंजरे असतात मोठे. ते पण आम्ही दुसऱ्या वाटेक घालतोय थोडे पाणी. त्याच्यात पण बघतो काय गावता काय. तो कटकट आवाज नाही ना तुका? येता यो कटकट आवाज यो मारायचो. जे मोठे खुबे म्हटले जातात ना ते मार मधी मध्ये येता. तर आता ही बघा पिंजरे टाकूक चालले दोघं. पिंजरो टाकलेलो हा. पाणी इला का भरताला सगळा. पाणी कमी होण्यावर ते उपे आता थोडं सीन बघू शकता. कसं दिसता तो डेंजर हा. असे बांधून ठेवूय नाही तर ते आव्हान जाते तर भय. ह्यो पिंजरो लावची सुद्धा एक टेक्निक हा. दोन्हीला साईडीन बरोबर तो रुता होयो आणि असा राहा या चिकन. मग ह्या साईडच्या बॉक्सातून गेली कुरली काय ती आतमध्ये अडकते. पाण्यात कसं बसलो होतो हा. जातली ती आता केव्हा ती बघूया. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला 3 खेकडे भेटलेले असत. हे बघा. पण ते लहान असल्यामुळे आम्ही त्यांना रिलीज करतो. जीवनदान पुढल्या आता मोठे झाल्यानंतर आम्ही परत येतो. चल शाबाश. तर हे आमका दोन्ही सर अजून 2 जण मेंबर गावलेले असत. हे प्रो प्लेयर असत. हे स्वराजचं फ्रेंड हा. तो काय माहितीये मरे कितक्या दिवसात न येते तरी जा 8 दिवसात तरी येऊ येता. तुमका जर समजा योकडे 100 तरी द्या. समजा ह्यो दिसतो तर समजा कुर्ल्या का दिलो आणि होय असले तर ह्याच्याकडे बघा काय नाही काहीतरी गावतला त्याच्या बरोबर. बघा ही बघा पहिली कुर्ली गावलेली आपल्या पिंजऱ्यात. कशी काढलेली ते आता फक्त बघूची. हे बाई धर तडे पिंजरा ह्या धर बाल्टी धर. छोटा की ना कशी काढतो. चलो. आणि आता दुसरी कुर्ली नाही कुर्लो गावलो आमका. मोठी आवाज ही बघा आता कशी धरतात ते. तसं नाही दाबूचं लागतं दोन्ही साईड एक कर. ओके
आणि त्याच्यानंतर त्याका बाहेर काही स्पेस दी खाली येऊ. इलो 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 घे. यो दुसरे कसरत भरपूर आहे तर लागतले. तर कसं बांधूच आता बघूया. मागचो पाय मेन असता, ह्याच्या मागसून घ्यायचो. चल कसं आहे मग पकडते का? हो डन झालं. ओके. सेकंड राऊंड मध्ये आपल्याला 15 कुर्ले भेटलेले आहेत. म्हणजे सक्सेस भेटला आता. आता जय दुपारभर पाणी होतं ते आता कितक्या पाण्याला आता बघा. ते कंपनीच्या वर पाणी होतंय. जमला तर थोडा तर. अशा प्रकारे दोघांचं झालेलं आहे आणि एक राऊंड घेतलं की तिसऱ्याचे पण होते. अशा प्रकारे आपल्या जाळ्यात एकाच वेळी 4 खेकडे पडलेले आहेत. अशा प्रकारे आपला दिवस सोपलेलो असा. आमका 40 कुर्ले गावले आणि आम्ही जाळी सिक्युअर केली सगळी. आता आम्ही चाललो घराकडे. चल कुर्ले या